शेतकरी मित्रांनो, आज आपण सुधारित लागवड पद्धतीने फुलकोबी फ्लावर पिकाचे एकरी 15 ते 20 टन विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व महत्त्वपूर्ण बाबींवर मी तुम्हाला तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणार आहे। जर तुम्ही फुलकोबी उत्पादक शेतकरी असाल किंवा या पिकाची पहिल्यांदाच लागवड करून चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे। तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या पिकाचे एकरी 15 ते 20 टन उत्पादन काढण्याचा फॉर्म्युला देखील सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओ चालू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून विविध भाजीपाला पिकांची सुधारित पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासंबंधीचे व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील। फुलकोबी हे वर्षातील 3 हंगामात लागवड होणारे, त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये बारमाही मागणी असणारे, शेतकरी बांधवांना चांगला आर्थिक नफा देणारे पीक असल्या कारणाने शेतकरी बांधवांचा या पिकाच्या लागवडीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे। सुरुवातीला पाहूया फुलकोबी पिकाच्या लागवडीसाठी लागणारी जमिनीची पूर्व मशागत, त्याच पद्धतीनं या पिकाला लागणारे हवामान याविषयी माहिती। फुलकोबी पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा होणारी मध्यम ते बारीक काळी कसदार, त्याच पद्धतीनं भरपूर प्रमाणात ह्युमस व सेंद्रिय कर्ब असणाऱ्या जमिनीची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची आहे। लागवड करण्यापूर्वी जमिनीला एक वेळा कुळवाची पाळी मारायची आहे। त्यानंतर जमिनीमध्ये विविध प्रकारची सेंद्रिय खत टाकून घ्यायची आहे। त्यानंतर गरजेनुसार एक पाळी किंवा रोटावेटर करायचे आहे आणि जमीन आपली भुसभुशीत करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं विक्रमी उत्पादन काढण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीचं माती परीक्षण करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून या पिकाला लागणाऱ्या विविध अन्नद्रव्याच्या मात्रा आपणास ठरवता येतील। फुलकोबी हे थंड हवामानात वाढणारे पीक असल्या कारणाने या पिकाच्या योग्य वाढीसाठी 15 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते। तरी देखील हे पीक 35 अंश सेल्सिअस 38 अंश सेल्सिअस तापमानातही चांगल्या प्रकारे तग धरून राहते। आता पाहूया फ्लावर पिकाच्या विविध वाणांविषयी, वाण निवडीविषयी, त्याच पद्धतीनं रोपांची निवड व रोप प्रक्रियेविषयी माहिती। फुलकोबी पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला आपापल्या वातावरणात योग्य पद्धतीनं वाढणारे वाण, कीड व रोगांप्रती चांगली रोग प्रतिकार शक्ती असणारे वाण, फ्लावरचा मोठा त्याच पद्धतीनं पांढरा शुभ्र गड्डा असणारे वाण, तसेच मार्केटमध्ये चांगली मागणी, चांगला बाजारभाव असणारे, ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे वाण, या पद्धतीच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करून आपल्याला योग्य पद्धतीच्या वाणाची निवड करायची आहे। तर याच्यामध्ये पांढरा शुभ्र कलर असणारे वाण, पिवळा गड्डा असणारे वाण, त्याच पद्धतीनं गुलाबी कलरचा गड्डा असणारे विविध वाण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। तर वाणामध्ये आपण लवकर येणारे वाण जसे 60 ते 65 दिवसाच्या कालावधीमध्ये येणारे, त्याच पद्धतीनं मध्यम कालावधीत येणारे वाण जसे 70 ते 80 दिवसात काढणीस येणारे वाण व दीर्घ कालावधीत म्हणजेच उशिरा येणारे वाण जसे 80 ते 90 दिवसात काढणीस येणार। शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला स्क्रीनवर त्या खासगी कंपनीचे सुधारित व संकरित वाण, रब्बी हंगामात लागवड केले जाणारे त्या खासगी कंपनीचे सुधारित व संकरित वाण यांची यादी दिलेली आहे। तर आपापल्या वातावरणात
योग्य पद्धतीनं वाढणारे सूट होणारे वाण यांची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची आहे। त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात लागवड होणाऱ्या वाणांची यादी देखील मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे। तर अनुभवी कोबी उत्पादक शेतकरी त्याच पद्धतीनं त्या कंपनीचे प्रतिनिधी तसेच तज्ञांचा सल्ला घेऊन आपल्याला विक्रमी उत्पादन घेण्यासाठी योग्य प्रकारच्या वाणाची निवड करायची आहे। किंवा मार्केटमध्ये आणखी काही नवीन आलेले वाण असतील तर त्यांचा अभ्यास करून आपल्याला योग्य पद्धतीच्या वाणाची लागवडीसाठी निवड करायची आहे। वाणाची निवड केल्यानंतर आपल्याला 30 ते 35 दिवस अगोदर चांगल्या खात्रीशीर नर्सरीवाल्याकडे आपल्याला आपल्या फ्लावरच्या रोपांची बुकिंग करायची आहे। लागवडी वेळी रोपांचे वय 20 ते 25 दिवसाचे असावे। रोप आपले निरोगी सशक्त व तजेलदार असावे। लागवडीच्या 2 दिवस आधी रोप घरी आणल्यानंतर आपल्याला रोपांवर योग्य प्रकारच्या विद्राव्य खत, कीटकनाशक, बुरशीनाशक तसेच झायमबेस टॉनिकची फवारणी करून घ्यायची आहे, जेणेकरून शेतात लावल्यानंतर रोप आपलं लवकर सेट होणार आहे, रोप आपलं कणखर होणार आहे। त्याच पद्धतीनं लागवडीच्या दिवशी आपल्याला टब मध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 22 टीन किंवा M45 सारखं बुरशीनाशक, थायमिथोक्झाम, इमिडाक्लोप्रिड किंवा ऍक्ट्रा सारखं कीटकनाशक टाकून त्याच पद्धतीनं ह्युमिक ऍसिड टाकून त्याच्यामध्ये ट्रे मधल्या रोपांची फक्त मुळं त्याच्यामध्ये बुडवून काढायचे आहे। त्यानंतर 1 ते 2 तासानंतर आपल्याला रोपांचा लागवडीसाठी वापर करायचा आहे। तर लागवडीपूर्वी रोपांची रोप प्रक्रिया करणं अतिशय गरजेचं आहे। आता पाहूया फ्लावर पिकाचा, फुलकोबी पिकाचा लागवड कालावधी, लागवडीची पद्धत, बेसल डोस, त्याच पद्धतीनं एकरी लागणाऱ्या रोपांविषयी माहिती। तसे पाहिले तर फुलकोबी पिकाची वर्षातील 3 हंगामामध्ये लागवड केली जाते। तर खरीप किंवा पावसाळी हंगामात या पिकाची जून जुलै, त्याच पद्धतीनं लेट ऑगस्ट सप्टेंबर मध्ये लागवड केली जाते। त्याच पद्धतीनं रब्बी हंगामात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये फ्लावरची लागवड केली जाते। त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात जानेवारी फेब्रुवारी या कालावधीमध्ये त्याच पद्धतीनं काही शेतकरी मे अखेरला या पिकाची लागवड करतात। बऱ्याच शेतकरी बांधवांना मनामध्ये असा प्रश्न असतो की चांगला बाजारभाव आपल्या फ्लावरला मिळण्यासाठी या पिकाची लागवड कधी केली पाहिजे। तर चांगला बाजारभाव मिळण्यासाठी आपल्याला जून जुलै त्याच पद्धतीनं जानेवारी फेब्रुवारी या कालावधीमध्ये लागवड केल्यानंतर मार्केटमध्ये चांगला बाजारभाव मिळणार आहे। कारण जून जुलै मध्ये लागवड केल्यानंतर परतीच्या पावसामध्ये बऱ्याच प्लॉटचं नुकसान होतं, मार्केटमध्ये आवक कमी असल्या कारणानं फ्लावरला चांगला बाजारभाव मिळतो। त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात अति तापमानामुळे बऱ्याच फ्लावरच्या गड्ड्यांची सनबर्निंगमुळे गड्डे खराब होतात। त्याच पद्धतीनं टनेज देखील उन्हाळ्यामध्ये कमी निघत असल्या कारणाने मार्केटमध्ये फ्लावरची आवक कमी असते। त्यामुळे आपल्याला उन्हाळी हंगामात जानेवारी फेब्रुवारी मध्ये लागवड केल्यानंतर चांगला बाजारभाव मिळू शकतो। फ्लावर पिकाची लागवड करण्यापूर्वी आपल्याला जमिनीला गरजेनुसार 1 ते 2 वेळा कुळवाची पाळी मारून घ्यायची आहे किंवा रोटावेटर करून आपली जमीन भुसभुशीत करून घ्यायची आहे। त्यानंतर 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 4 ते 5 ट्रॉली चांगला कुजलेला शेणखत किंवा कंपोस्ट खत घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खताचा बेसल डोस मिक्स करायचा आहे। तर उदाहरणादाखल मी तुम्हाला एक रासायनिक खतांचा बेसल डोस सांगतो। 1 एकर क्षेत्रासाठी 2 ते 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 2 बॅग 14-35-14, 1 बॅग पोटॅश, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य। त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये 1 बॅग ह्युमिक सीवीड व मायक्रोरायझा असणारे खत, तसेच 1 बॅग रिजन किंवा कार्टाप
हायड्रोक्लोराईड त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे। सर्व खत सेंद्रिय खतामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला जीवामृत, गांडूळ पाणी, PM द्रावण, तसेच मायक्रोरायझा, NPK जीवाणू, तसेच ताक व गुळ यांची फवारणी करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं या खतामध्ये ट्रायकोडर्मा व सुडोमोनास देखील एकरी 2-2 किलो टाकायचं आहे। सर्व खत एकत्र मिक्स केल्यानंतर त्याला ढीग मारून ठेवायचं आहे। त्याची भट्टी लावायची आहे आणि प्लास्टिकचा पेपर टाकून 3 ते 4 दिवस ठेवायचा आहे। त्यानंतर पहा आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला बेड पाडून घ्यायचे आहेत। तर बेड पाडत असताना आपली जमीन मध्यम स्वरूपाची असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड मेकरनं 3.5 फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत। बेड पाडत असताना हा भट्टी लावलेला सेंद्रिय व रासायनिक खतांचा डोसा आपल्याला बेड मध्ये भरून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यावर ठिबक अंतरून घ्यायचे आहे आणि बेड आपल्याला योग्य पद्धतीने भिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर वापसा स्थितीमध्ये आपल्याला बेडवर रोपांची लागवड करायची आहे। तर मध्यम जमिनीसाठी 3.5 फुटी बेड पाडायचे आहेत। बेड पाडत असताना 2 बेडच्या मध्ये आपल्याला फक्त 1 फुटाचं अंतर मध्ये फवारणीसाठी आंतर मशागतीच्या कामांसाठी ठेवायचं आहे, जेणेकरून एकरी आपले जास्तीत जास्त बेड बसणार आहे। त्याच पद्धतीनं बेडवर आपल्याला फुलकोबीच्या 2 ओळी लागवड करायची आहे। तर 2 रोपांमध्ये आपल्याला 1.25 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। रोपांची लागवड आपल्याला सकाळी 11च्या आत, त्याच पद्धतीनं दुपारी 4 नंतर करायची आहे, जेणेकरून सनबर्निंगमुळे आपली रोपे मरणार नाही। या पद्धतीनं मध्यम जमिनीसाठी आपल्याला रोपांची लागवड करून घ्यायची आहे। या पद्धतीमध्ये आपली एकरी 20,000 रोप बसणार आहेत। त्याच पद्धतीनं आपली जमीन बारीक, काळी, खोल, कसदार असेल तर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड मेकरनं आपल्याला 4 फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत। बेड पाडत असताना बेडचा वरचा माथा सपाट करून घ्यायचा आहे। 2 बेडच्या मध्ये फक्त 1 फुटाचं अंतर ठेवायचं आहे, जेणेकरून एकरी आपली जास्तीत जास्त रोप बसणार आहेत। बेडवर आपल्याला 4 फुटी बेडवर डबल ड्रिपच्या 2 ओळी आपल्याला अंतरून घ्यायचे आहेत। त्यानंतर बेड भिजवून घ्यायचे आहेत आणि वापसा स्थितीमध्ये बेडवर आपल्याला फ्लावरच्या रोपांच्या 2 ओळींची लागवड करायची आहे। 2 रोपांमध्ये आपल्याला 1.25 फुटाचं अंतर ठेवायचं आहे, जेणेकरून या पद्धतीमध्ये आपली एकरी 20,000 रोप बसणार आहेत। तर या पद्धतीनं आपल्याला रोपांची लागवड करून घ्यायची आहे। यानंतर पाहूया फ्लावर पिकातील विविध आंतरमशागतीच्या कामांविषयी माहिती। फुलकोबीच्या रोपांची लागवड केल्यानंतर आपल्याला रोपांना 3-4 दिवशी किंवा गरजेनुसार 8 ते 10 दिवसानंतर 1 ते 2 आळवणीचं नियोजन करायचं आहे। तर आळवणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा कीटकनाशक, बुरशीनाशक, चिलेटेड, मायक्रोन्यूट्रिएंट, ह्युमिक ऍसिड यांचा, त्याच पद्धतीनं मायक्रोरायझा, IBA यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे। त्याच पद्धतीनं रोपांची लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्लॉट मधील काही रोपांची मर झाली असेल तर त्या ठिकाणी दुसरी रोपे लावून रोपांची गॅप फिलिंग करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या प्लॉट मध्ये आलेल्या तणांचं खुरपणी, निंदणी करून योग्य पद्धतीनं नियंत्रण करायचं आहे। यानंतर आलेल्या तण आपण वेळोवेळी मजुरांच्या सहाय्यानं खुरपणी किंवा निंदणी करून काढून घेऊ शकतो। तसेच कोबीच्या रोपांची लागवड केल्यानंतर 25 ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला बेडवर रासायनिक खतांचा दुसरा डोस टाकायचा आहे। तर ह्या डोस मध्ये आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 600 ते 700 किलो चांगला कुजलेला सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचा डोस मिक्स करायचा आहे आणि हा सर्व खत बेडवर आपल्याला टाकून घ्यायचा आहे।
उदाहरणादाखल मी तुम्हाला खतांचा डोस सांगतो. 600 ते 700 किलो जीवाणूंची प्रक्रिया केला सेंद्रिय खत. त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये 1 एकर क्षेत्रासाठी 2 ते 3 बॅग 9-24-24, 1 बॅग पोटॅश, 1 बॅग झिंक सल्फेट, 1 बॅग कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य, 10 किलो बोरॅक्स, 1 बॅग जिब्रेलिक ऍसिड. त्याच पद्धतीनं ह्याच्यामध्ये 1 बॅग कार्टाप हायड्रोक्लोराइड किंवा रिजंट मिक्स करायचे आहे. सर्व खत मिक्स करून आपला बेडवर समसमान टाकायचं आहे. त्याच पद्धतीनं आपल्या प्लॉटला खत टाकल्यानंतर लगेच छोट्या पॉवर टिलरच्या सहाय्यानं मातीची भर द्यायची आहे, जेणेकरून आपला सर्व रासायनिक खत मातीआड होणार आहे. त्याच पद्धतीनं मातीची भर दिल्यामुळं प्लॉटमध्ये आलेल्या तणांचं देखील नियंत्रण होणार आहे. मातीची भर दिल्यामुळं फ्लावरच्या मुळांचा झारवा वाढणार आहे. त्याच पद्धतीनं झाडामध्ये योग्य पद्धतीनं अन्नद्रव्याचे स्टोरेज होणार आहे. त्याच पद्धतीनं जर आपली उन्हाळ्यामध्ये लागवड असेल व काही गड्डे आपले उघडे पडले असतील तर फ्लावरचे पानं त्याच्यामध्ये फ्लावरची पानं त्याला योग्य पद्धतीनं झाकून घ्यायचे आहे, जेणेकरून सनबर्निंगमुळे आपल्या फ्लावरच्या गड्ड्यांचं नुकसान होणार नाही. तर या पद्धतीचे विविध आंतरमशागतीचे काम आपल्याला आपल्या फुलकोबीच्या प्लॉटमध्ये करून घ्यायचे आहेत. यानंतर पाहूया फ्लावर पिकाच्या, फुलकोबी पिकाच्या खत व्यवस्थापनाबद्दल, अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल माहिती. आपण आपल्या फ्लावर पिकाला लागवडीपूर्वी सेंद्रिय व रासायनिक खतांचा बेसल डोस दिलेला आहे. त्याच पद्धतीनं दुसरा डोस आपण मातीची भर देते वेळेस दिलेला आहे. त्यानंतर गरजेनुसार वेळोवेळी आपल्याला पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार ठिबकच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विद्राव्य खतांचा, जसं 19-19-19, 12-61, 13-40-13, 0-52-34, 0-0-50 यासारख्या विद्राव्य खतांचा आलटून पालटून वापर करायचा आहे. त्याच पद्धतीनं ठिबकच्या माध्यमातून आपल्या फ्लावर पिकाला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य, सिलिकॉन, पोटॅशियम सोनाइट, चिलेटेड झिंक, फेरस, कॅल्शियम, बोरॉन व मॅग्नेशियम यांचा आलटून पालटून वापर करू शकतो. तसेच पिकावर येणाऱ्या विविध रसशोषक किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून आंतरप्रवाही कीटकनाशकांचा, तसेच या पिकावर येणाऱ्या विविध रोगांचं, तसेच मर व मुळकूज रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून ट्रायकोडर्मा, सुडोमोनास किंवा आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर देखील करू शकतो. ठिबकच्या माध्यमातून आपण गड्ड्याची साईज मोठी होण्यासाठी पोटॅशियम खतांचा तसेच संजीवकांचा वापर देखील करू शकतो. आपल्या फ्लावरच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, झाडामध्ये अधिक अन्नद्रव्याचं स्टोरेज होऊन आपल्या फ्लावरचा गड्डा अधिक मोठा वजनदार व्हावा, त्याच पद्धतीनं गड्ड्याची चमक व आकार वाढावा यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून दर 15 दिवसाला जीवामृत, सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य व मुख्य अन्नद्रव्याची स्लरी, गांडूळ पाणी, ताक व गुळ, गोमूत्र, वेस्ट डिकॉम्पोजर, ईएम द्रावण यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे. तर या पद्धतीनं आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं योग्य पद्धतीनं काटेकोर खत व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या पिकाचं विक्रमी उत्पादन मिळणार आहे. आता पाहूया फुलकोबी पिकाच्या पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती. आपल्या फ्लावर पिकाला आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार, मगदुरानुसार, हवामान बदलानुसार, ऋतुमान बदलानुसार तसेच हंगामानुसार आपल्याला पाण्याचं योग्य पद्धतीनं व काटेकोर नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. पाणी देत असताना आपल्या कोबी पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी द्यायचं आहे. सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत या पिकाला मध्यम पाण्याची आवश्यकता असते. त्याच पद्धतीनं गड्ड्याची फुगवण होण्याच्या कालावधीमध्ये
गड्ड्याचे वजन व आकार वाढण्याच्या कालावधीमध्ये या पिकाची पाण्याची गरज वाढते. शेवटी गड्डा पोसण्याच्या कालावधीमध्ये आपल्याला ठिबकच्या माध्यमातून पाणी द्यायचंच आहे, परंतु शेवटी 2 ते 3 पाणी आपल्याला पाट पाण्यानं द्यायचे आहे, जेणेकरून जमिनीमध्ये योग्य पद्धतीनं ओलावा तयार होणार आहे. त्याच पद्धतीनं प्लॉटमध्ये आर्द्रतायुक्त वातावरण तयार होणार आहे. गड्ड्याची साईज, वजन तसेच आकार देखील वाढणार आहे. त्याच पद्धतीनं आपण उन्हाळ्यामध्ये फुलकोबीची लागवड केली असेल तर आपल्याला प्लॉट मधील वातावरण नियंत्रित करण्यासाठी सकाळी 10 पर्यंत, त्याच पद्धतीनं दुपारी 4 नंतर आपण आपल्या फ्लावर पिकाला स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर किंवा रेन पाईपच्या माध्यमातून देखील पाणी देऊ शकतो, जेणेकरून प्लॉट मध्ये आर्द्रतायुक्त वातावरण तयार होणार आहे. त्याच पद्धतीनं सनबर्निंगमुळे आपल्या गड्ड्याचं नुकसान होणार नाही. तर या पद्धतीनं आपल्याला आपल्या फ्लावर पिकामध्ये पाण्याचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. आता पाहूया फ्लावर पिकावर, फुलकोबी पिकावर येणाऱ्या विविध कीड व रोगांविषयी माहिती. फ्लावर या पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, त्याच पद्धतीनं पाने खाणारी, गड्डा पोखरणारी आळी तसेच काळी माशी या कीटकांचा प्रादुर्भाव आढळून येतो. तर सुरुवातीला विविध प्रकारच्या कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे. यासाठी आपल्याला शेतामध्ये फ्लावरच्या रोपांची लागवड केल्यानंतर 10 दिवसानंतर लगेच एकरी 6 ते 7 बंडल पिवळे तसेच निळे चिकट सापळे लावून घ्यायचे आहे. त्याच पद्धतीनं विविध प्रकारच्या पतंगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला शेतामध्ये एकरी 6 ते 7 कामगण सापळे लावून घ्यायचे आहे, जेणेकरून गड्डा पोखरणाऱ्या आळी तसेच फ्लावर पिकातील पाकोळी किडीचं आपल्याला योग्य पद्धतीनं नियंत्रण करता येणार आहे. त्याच पद्धतीनं हेक्टरी शेतामध्ये एक सोलार ट्रॅप म्हणजेच सौर सापळा देखील आपल्याला लावून घ्यायचा आहे, जेणेकरून विविध प्रकारच्या रसशोषक किडींचं व पतंगांचं नियंत्रण आपल्याला करता येणार आहे. त्याच पद्धतीनं फवारणीमध्ये आपल्याला नीमअर्काचा, नीमकरंज ऑइलचा वापर देखील करायचा आहे. या पिकावर येणाऱ्या विविध कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आलटून पालटून चांगल्या नामांकित कंपनीच्या आंतरप्रवाही व स्पर्शजन्य औषधांचा वापर करायचा आहे. विविध प्रकारच्या अळ्यांचं तसेच या अळ्यांच्या पतंगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये धुळीजन्य कीटकनाशकांचा वापर देखील करायचा आहे. फ्लावर या पिकावर सुरुवातीच्या काळामध्ये रोप लागवड केल्यानंतर मर, मुळकूस या रोगांचा, त्याच पद्धतीनं नंतरच्या कालावधीमध्ये करपा, भुरी, डावणी या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. तसेच पावसाळ्यामध्ये सतत पडणारा पाऊस तसेच ढगाळ हवामानामुळे गड्डासळ, पानावर तसेच गड्ड्यावर येणारे जीवाणूजन्य ठिपके या रोगाचा तसेच घाण्या रोगाचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो. तर विविध प्रकारच्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये चांगल्या नामांकित कंपनीच्या स्पर्शजन्य व आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा आलटून पालटून वापर करायचा आहे. यानंतर पाहूया फ्लावर पिकाच्या, फुलकोबी पिकाच्या फवारणी व्यवस्थापनाबद्दल माहिती. फ्लावर पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला वातावरणात होणाऱ्या बदलामुळे या पिकावर येणाऱ्या विविध कीड व रोगांचं वेळेवर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं प्रतिबंधात्मक व उपचारात्मक फवारणीचं काटेकोरपणे नियोजन व व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं. तर पावसाळ्या हंगामामध्ये सतत पडणारा पाऊस व ढगाळ हवामानामुळं, आर्द्रतायुक्त हवामानामुळं रोगकिडींचं प्रमाण जास्त असतं. तर आपल्याला या कालावधीमध्ये दर 6 ते 8 दिवसानंतर फवारणीचं नियोजन करायचं आहे. त्याच पद्धतीनं हिवाळी व उन्हाळी वातावरणात आपल्याला दर 10 ते 15 दिवसातून एक वेळेस फवारणीचं नियोजन करायचं आहे.
फवारणीमध्ये आपल्याला योग्य पद्धतीच्या पीक वाढीच्या अवस्थेनुसार विविध प्रकारच्या विद्राव्य खतांचा, कीटकनाशक, बुरशीनाशक, संजीवकांचा, सूक्ष्म अन्नद्रव्ये, त्याच पद्धतीनं सिलिकॉन, गंधकचा, तसेच चिलेटेड झिंक, फेरस, कॅल्शियम, बोरॉन व मॅग्नेशियम यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे. तसेच शेवटी गड्डा फुगण्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पोटॅशियम खताचा, जीए सारख्या संजीवकांचा, तसेच गड्ड्याची चमक वाढावी, टिकवण शक्ती वाढावी यासाठी आपण सिलिकॉनचा देखील वापर करू शकतो. फवारणीमध्ये आपल्याला आपल्या फ्लावरच्या झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, झाडामध्ये अधिकाधिक स्टोरेज होऊन गड्ड्याचा आकार, गड्ड्याचे वजन तसेच चमक वाढावी यासाठी फवारणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक कीटकनाशक, बुरशीनाशक, संजीवके तसेच पीजीआरचा वापर करायचा आहे. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सर्व फवारणीचे नियोजन व व्यवस्थापन आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं करायचं आहे. यानंतर पाहूया आपल्या फुलकोबी पिकाची, फ्लावर पिकाची काढणी व एकरी मिळणारे उत्पादन याविषयी माहिती. फ्लावरच्या रोपांची लागवड केल्यानंतर वाणानुसार कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची काढणी 55 ते 65 दिवसाच्या दरम्यान चालू होते. त्याच पद्धतीनं मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणांची काढणी 70 ते 80 दिवसानंतर चालू होते. त्याच पद्धतीनं उशिरा येणाऱ्या वाणांची काढणी 80 ते 90 दिवसाच्या कालावधीमध्ये चालू होते. योग्य पद्धतीनं वाढलेल्या तसेच पांढऱ्या शुभ्र गड्ड्यांच्या आपल्याला मजुरांच्या सहाय्यानं काढणी करायची आहे. तर मार्केटच्या मागणीनुसार आपल्याला 250 ग्रॅम, 500 ग्रॅम, 750 ग्रॅम त्याच पद्धतीनं 1 किलो व 1.25 किलो पर्यंतच्या वजनाच्या फ्लावरच्या गड्ड्याची आपल्याला मजुरांच्या सहाय्यानं काढणी करायची आहे. काढणी केल्यानंतर आपल्याला योग्य पद्धतीनं त्याला प्लॅस्टिकच्या नेटच्या पोत्यांमध्ये टाकून मार्केटमध्ये गड्डे आपल्याला व्यवस्थित योग्यरित्या विक्रीसाठी घेऊन जायचं आहे. तर काढणी चालू झाल्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या फ्लावरच्या पिकाच्या गड्ड्यांची सर्व काढणी करून घ्यायची आहे. आता शेवटी पाहूया आपल्या फ्लावर पिकाचं, फुलकोबी पिकाचं एकरी 15 ते 20 टन उत्पादन आपल्याला कशा पद्धतीनं मिळणार आहे याविषयी माहिती. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आपल्या फ्लावर पिकाच्या लागवडीचे विविध अंतर सांगितलं आहे. या वेगवेगळ्या अंतरामध्ये आपली एकरी 20,000 फ्लावरची रोपं एकरात बसलेली आहेत. तर एकरी आपल्याला 15 ते 20 टनाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सुरुवातीपासून आपल्याला योग्य पद्धतीनं वाणाची निवड, काटेकोर खत व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच पाणी व्यवस्थापन व कीड रोग व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्यानं करायचं आहे. याच्यामध्ये पहा, एकरी 20,000 रोपं आणि प्रत्येक रोपापासून आपल्याला एक 500 ग्रॅमचा गड्डा मिळाल्यानंतर आपल्याला एकरी या पिकाचं 10 टन उत्पादन मिळणार आहे. त्याच पद्धतीनं प्रत्येक गड्ड्यापासून आपल्याला सरासरी एक 750 ग्रॅमचा गड्डा फ्लावरचा मिळाल्यानंतर आपलं एकरी 15 टनाचं उत्पादन निघणार आहे. त्याच पद्धतीनं प्रत्येक गड्डा आपला 1 किलोचा झाल्यानंतर आपलं एकरी 20 टनाचं फुलकोबीचं उत्पादन मिळणार आहे. तर या पद्धतीनं आपल्याला विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं तज्ञांच्या सल्ल्यानं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. त्याच पद्धतीनं हवामानानं आपल्याला योग्य पद्धतीचे साथ दिल्यास आपण या फ्लावर पिकाचं एकरी 15 ते 20 टन, 22 टनापर्यंत देखील उत्पादन घेऊ शकतो. फुलकोबी फ्लावर पिकाची सुधारित पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी, त्याच पद्धतीनं आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून व आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन करण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस
डोके यांच्याशी संपर्क साधायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळे मार्गदर्शनामुळे आपल्या फ्लावर पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्लावर उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या फुलकोबी पिकाचं उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे। तसेच आणखी इतर कोणत्या भाजीपाला पिकाविषयी आपल्याला मार्गदर्शन हवे असल्यास मला कमेंटमध्ये कळवा। शेतकरी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर सुधारित लागवड पद्धतीनं ब्रोकोली पिकाचे एकरी 15 ते 22 टन उत्पादन घेण्यासंबंधीचा व्हिडिओ देखील लवकरच प्रसारित होणार आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।